नमस्कार. मी अहिल्यानगरमधल्या नेवासे तालुक्यातल्या सौंदाळे या गावी आहे आणि आपल्यापैकी बहुसंख्य लोकांना माहिती असेल मागच्या एक साधारणपणे आठवडाभराच्या कालावधीमध्ये हे सौंदाळा गाव प्रचंड चर्चेत आलं आणि केवळ आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर अगदी दिल्लीपर्यंत सुद्धा या गावाची ख्याती पोचली. आणि त्याचं कारण म्हणजे या गावाने ग्रामसभेने केलेला एक अतिशय क्रांतिकारक असा ठराव. या गावाने जातीमुक्तीचा ठराव केला. या गावात याच्यानंतर त्या ठरावानुसार कोणीही व्यक्ती कोणत्याही प्रकारचा जातीभेद पाळणार नाही अशा प्रकारचा ठराव केला आणि तो क्रांतिकारक ठरलेला आहे. त्याच्याविषयीच आपण बोलणार आहोत. मी आलोय ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सौंदाळ्याच्या आणि सरपंच या गावचे माननीय शरदराव आरगडे आपल्या सोबत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं क्रांतिकारक पाऊल इथे घेण्यात आलेलं आहे. सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि गावातल्या सगळ्या लोकांनी मिळून त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आणि सर, प्रथम तर अभिनंदन तुमचं की ज्या प्रवाहाच्या दिशेने एक वेगळ्या वाटेवरनं महाराष्ट्र निघालाय किंवा देश निघालाय. खरं म्हणजे असं व्हायला पाहिजे होतं की जो वारसा आहे आपल्याला फार मोठा समाज प्रबोधनाचा, वैचारिक, बौद्धिक वगैरे, की संपूर्ण राज्य किंवा देश आपला हा जातीभेद मुक्त असायला हवा होता यावेळा. आणि एखाद्या गावाने जातीभेद जर पाळले तर त्याची बातमी व्हायला पाहिजे होती. दुर्दैवाने उलट चित्र आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी क्रांती करण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल तुमच्या गावानं उचललेलं आहे. तुम्ही सध्या गावाचं नेतृत्व करताय. ही कसं संकल्पना सुचली, कशी मनात कसा आला हा विचार? साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी प्रमोद झिंजाडे, महात्मा फुले सेवा मंडळाचे अध्यक्ष आहेत करमाळ्याचे, त्यांनी मला ही कल्पना सुचवली होती की आपल्याला आता हे करायची गरज आहे. मग हे करायची गरज आहे त्यावर आम्ही थोडासा विचार केला. ग्रामपंचायतच्या सदस्यांशी बोललो आणि सगळ्यांना काही विशेष गोष्टी पटवून दिल्या की हे का करण्याची गरज आहे आणि त्यांनाही पटल्या. त्यानंतर मग आम्ही त्याचा थोडासा बेस तयार करावा लागेल. लोक अचानकच अशा गोष्टी स्वीकारत नाहीत. मग काय केलं पाहिजे, तर साधारण 1 महिना पूर्वी आम्ही 1.5 महिना झाला असेल की एक राष्ट्रगीत सुरू केलं गावामध्ये. दररोज सकाळी 10 वाजता राष्ट्रगीत लावतो लाऊडस्पीकरवर. लोक सन्मानार्थ उभा राहतात. याच्यामध्ये भूमिका अशी होती की अगोदर देश आणि आपण देशवासी एक आहोत ही भावना कुठंतरी निर्माण झाली पाहिजे. तिथं जातपात वगैरे ध्यानात येत नाही. राष्ट्रगीत लागल्यानंतर कोणत्याही जातीचा असो, कुठेही धर्माचा, पंथाचा असो, तो त्या देशाचा आपला सन्मान करतो. त्या पद्धतीनं आम्ही ते सुरू केलं आणि त्याचा आवाज जिथपर्यंत जातो, अगदी शेतामध्ये महिला काम करत असल्या तरी तिथं देखील महिला उभा राहतात. व ते थोडासा एक देश भावना निर्माण करण्याचं काम आम्ही लोकांना केलं. कारण आपण बघतो 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याच्या व्यतिरिक्त काही लोकांच्या तिरंगा ध्यानात राहत नाही. आणि मग आम्ही ते सुरू केल्यानंतर मग ग्रामपंचायत समोर कटआउट लावले शिवाजी महाराजांचं अष्टमंडळ. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे 18 पगड जातीच्या समूहामध्ये तयार केलेलं आहे. ते कोणत्याही एका जातीच्या जीवावर उभं राहिलं नाही. बरोबर. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना देखील जात मान्य नव्हती. त्यांच्या वागण्यातून, आचरणातून आपण बघितलंय. मग हे कुठंतरी बदललं पाहिजे, या पद्धतीने आम्ही प्लॅटफॉर्म तयार केला. आणि मग 5 फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभा बोलवली. ग्रामसभेमध्ये प्रमुख हाच एक विषय होता की जातमुक्त गाव घोषित करणे. आणि त्याच्या अगोदर आम्ही 1 तासभर अगोदर रक्तदान शिबिर घेतलं. रक्तदान शिबिर घ्यायचं कारण असं होतं की क्रांतिसिंह भगतसिंग म्हणायचे, रक्त हिरवं भगवं नसतं, ते फक्त लाल असतं. बरोबर. म्हणजे किती मोठा विचार त्यांचा होता आणि त्याला दिवस झाले किती. आणि आजही आपण बदलायला तयार नाही. लोकांना पटवून दिलं आणि लोकांना आवडलंही. ही संकल्पना आवडली. लोकांनी बहुमताने त्याला मान्य केलं आणि मग आमचं गाव जातमुक्त गाव घोषित झालं. असा सगळा प्रवास. नाही, निश्चितपणे. परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्राची वाटचाल मागच्या काही वर्षांमध्ये आपण पाहतो की पुरोगामी राज्य असं आपली प्रतिमा होती आपल्या राज्याची, ती कुठेतरी धुसर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत जाणीवपूर्वक. जातीभेद, धर्मभेद
याला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे तुमच्या जिल्ह्यात तर ते मागच्या काही काळांमध्ये आम्ही वर्तमानपत्रांमध्ये वाचले, टीव्हीवरती प्रकार घडले, जातीभेदाचे, धर्मभेदाचे, बरोबर. शिवजयंतीच्या निमित्तानं म्हणा किंवा वेगवेगळ्या नवरात्राच्या निमित्तानं म्हणा, आणि फार वाईट वाटलं होतं. अशा वेळेला हे पाऊल धाडसी आहे, फार सोपं नाही, फार आव्हानात्मक पाऊल आहे असं वाटलं नाही? नाही, काय झालं, मुळात आमचे वडील कम्युनिस्ट नेते, त्यांचा विचार पहिल्यापासून हाच आहे. जातीभेद त्यांच्या विचारामध्ये कधी नव्हता. आणि मग कम्युनिस्ट पक्षाचा ते काम करत असताना मागील 40-50 वर्षापासून त्यांच्या विचाराचा थोडा का होईना पगडा या गावाला आहे. आणि मी त्यांचा मुलगा असल्यामुळे मला बाळकडूच आहेत. बरोबर. अचानक जरी समजा जिंजाडे सरांनी मला सुचवलं आणि मी ते लगेच मानलं, कारण मला तो वारसा आहे म्हणून मी ते करू शकलो. तसं जर बघायला गेलं तर हा प्रकार भारत स्वतंत्र झाल्याबरोबर व्हायला होता. बरोबर, खरी गोष्ट आहे. म्हणजे आज इतर देश कुठं चालले आणि त्यांची जी प्रगती आहे ते कोणत्या विषयावर रिसर्च करतात आणि आपल्याला कोणत्या विषयावर बोलायला लागतंय, ही खूप शोकांतिक आहे. बरोबर. आणि याच्यामुळंच ही जी सामाजिक विषमता आहे वगैरे आहे, देशाच्या प्रगतीमध्ये खरा अडसर तर हाच आहे. त्याच्यामुळं माझं मत आहे की जातमुक्त गाव घोषित करून नाही थांबावं लागेल. हे देश केव्हा जातमुक्त होईल. नाही, हे मोठं पाऊल तुम्ही उचललेलं आहे. आणि ज्या पद्धतीने सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे, म्हणजे आता तुमच्याशी संपर्क साधतायत, या गावात लोक येतात, मीडियातले येत आहेत, सामाजिक क्षेत्रातले येत आहेत. मी आजच बातमी वाचली, राज्याचे फार वरिष्ठ नेते संपर्क करतायत आणि तुमच्या सगळ्यांचे सत्कार करण्यासाठी गावात सुद्धा येणार, त्याविषयी वाचलं. चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी हे तुमचे अनुकरण करायला पाहिजे सगळीकडे. बरोबर. मला असं वाटतं की सौंदाळ्याचं उदाहरण अगदी 100-200 नाही, पण 5-10 गावांनी जरी नजीकच्या भविष्यात लगेच आणून तर ते फार मोठं काम होईल. आता मला आणखीन एक थोडंसं कुतूहल आहे की गावामध्ये आपल्याला माहिती आहे जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात, अनेक मतप्रवाह असतात. अशा गोष्टीसाठी गावाला एकजूट करणं, तुम्ही मगाशी उल्लेख केला काही गोष्टींचा, वेगवेगळे राजकीय विचारांचे लोक असतात, वेगवेगळे सामाजिक विचारांचे लोक असतात, हे सगळं म्हणजे इतकं सहज शक्य कसं झालं? चांगल्या कामाला विरोध होत नाही. लोकांना पटवून दिलं आणि किती नाही म्हटलं तर चांगल्या विचारासोबत जर जास्त संख्या असेल तर विरोध कमी होतोच. दुसरी गोष्ट, जे काही विरोधक आहेत गावामध्ये ते चांगल्या कामाला विरोध नाही करत. अच्छा, ही एक मोठी बाजू. हा, आमच्यात सहभागी जरी नाही झाले पण चांगलं काम आहे ना तर विरोध नाही करायचा. आणि एका दृष्टीने तो सपोर्टच असतो. मी आता गावात प्रवेश केल्यापासून काही फलक बघतोय, म्हणजे शिवी जर दिली तर लक्षात ठेवा दंड आहे, किंवा अशा प्रकारच्या गोष्टी पण, याला तुम्ही पूरक अशा वेगवेगळ्या गोष्टी पण सुरू केल्यात. म्हणजे काय आहे हे सगळं? हा कन्सेप्ट खऱ्या पद्धतीने अशी आहे की आपण नेहमी बघतो वाद दोघांचाच असतो, तिथं ना आई असते ना बहीण असते, परंतु शिव्या सगळ्या आईवरून आणि बहिणीवरूनच असतात. आणि मग विनाकारण आपण आईचा बहिणीचा अपमान करतो, श्रीदेयाचा अपमान करतो. बरोबर. हे चुकीचं आहे. म्हणून आपण हा प्रकार कुठंतरी थांबवला पाहिजे, माता भगिनीचा सन्मान केला पाहिजे. या कन्सेप्टनुसार आम्ही ठरवलं की शिवेबंदी आपण केली पाहिजे. आणि मग मी महिला ग्रामसभा घेतली आणि महिला ग्रामसभेमध्ये हा प्रस्ताव मांडला की आपल्याला असा असा ठराव घ्यायचा आहे आणि शिव्या जर दिल्या तर 500 रुपये दंड करायचा आहे. तर त्या महिलांनी खूप उत्स्फूर्तपणे त्या गोष्टीला मान्य केलं. आणि मग आम्ही तो ठराव घेतला. तो ठरावसुद्धा खूप गाजला, सगळ्या चॅनलला आमची ती बातमी होती. त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच लोकांना त्या गोष्टी पटवून दिल्या का आपण हे केलं आहे. म्हणजे ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढावं हा त्याच्यातला उद्देश नव्हता. तर त्याच्यामुळं वाद जर झाले तर पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी हा विषय येतो, पैशाचा अपव्यय होतो. हे पण टाळणं हा पण उद्देश आहे. आणि ते लोकांना पटलं. मग त्याची अंमलबजावणी कशी करायची, तर ज्यांनी कोणी शिव्या दिल्या, ज्यांना दिल्या त्यांनी तक्रार जर केली
तर आपण त्याची शहानिशी करूया. दुसरी गोष्ट, आमच्या गावामध्ये CCTV आहेत. CCTVला माईक पण आहेत. जरी एखादा मानला की याने दिली, तो म्हटला नाही दिली, तर आपल्याला खात्री करता येते. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वाद जर झाला, ते वाद दोघांचेच असतात, पण शिव्या कधी हळू दिल्या जात नाहीत. शिवाय मोठ्या गावात आणि वाद झाल्यानंतर लोक जमा होतातच. त्याच्यामुळं खात्री करणं एवढं काही विशेष नव्हतं. मग ते 500 रुपयाचा दंड पावती त्याला जर दिली आणि त्याने जर ते पैसे भरले नाही आपल्याकडं, तर ती ग्रामपंचायतला नोंद घ्यायची दप्तरला. आणि ग्रामपंचायतमध्ये काही ना काही काम त्याचं डॉक्युमेंटसाठी तो येतोच, आणि त्यावेळेला ते सक्तीनंच वसूल करायचे. बरोबर. अशा पद्धतीने आम्ही तो शिवीबंदीचा विषय राबवला. कशा पद्धतीने आता म्हणजे संपूर्ण राज्यभरात आणि राज्याच्या बाहेर पण गावाची चर्चा सुरू झालेली आहे, या निर्णयाची चर्चा सुरू झालेली आहे. गावकरी कसं बघतायत या सगळ्याकडे? आता गावकरी चांगल्याच नजरेने बघतायत. गावकऱ्यांना दिसतंय आज एवढ्या मोठ्या मीडियावर आपलं गाव दिसतंय. कदाचित सौंदाळा हा असा काही विषय झाला नसता तर तुमच्यासारख्याला माहिती नसता. पण आता म्हणजे आपण काहीतरी वेगळं करतोय आणि चांगलं करतोय. सगळ्यात महत्वाचं चांगलं करतोय हे ग्रामस्थांना कळतंय की एवढे सगळे मीडियाने आपली बातमी लावली, इतके चांगले चांगले मोठे मोठे लोक पदाधिकारी आपलं सन्मान करतायत, गावाचं नाव घेत आहेत. विषय चांगला आहे याच नजरेने बघतायत. अजून महत्त्वाचा विषय असा आहे की आम्ही विधवा महिला सन्मान हा जो विषय घेतलेला आहे. आपण बघतो की एखाद्या महिलेचा पती ज्यावेळेस मृत्यू पावतो, तर त्या दिवशीपासनं तिची अवहेलना सुरू होते. म्हणजे तिच्या डोक्याचं कुंकू पुसणे, मंगळसूत्र काढणे, जोडवी काढणे, बांगड्या फोडणे, म्हणजे तिचं विद्रुपीकरणच सुरू होतं. मग अशा वेळेला आपण बघतो की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. जसा जसा त्या गोष्टीला काळ पुढे जातो, तिला अचानकपणे तिच्या मुलांचं जबाबदारी आलेली असते, घराच्या आर्थिक खर्चाची जबाबदारी तिच्यावर आलेली असते, वृद्ध सासू सासरे असले तर त्यांच्या आरोग्याची जबाबदारी आलेली असते. आणि ती कधी शक्यतो घराच्या बाहेर आर्थिकदृष्ट्या पडलेली नसते. मग अशा वेळेला समाजानं तिला बळ दिलं पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. पण असं काही होताना दिसत नाही. आपल्या भारतात जी प्रथा आहे, ते प्रथा काय सांगते, तिने चांगले कपडे घालायचे नाहीत, तिने दागदागिने घालायचे नाहीत, तिने डोक्याला कुंकू लावायचं नाही, तिने धार्मिक उत्सव याच्यामध्ये सहभागी व्हायचं नाही. इतके बंधनं लादून तिनं फक्त घरातच राहायचं. म्हणजे हे कशासाठी? आता आपल्याला घटनेमध्ये जर सगळ्यांना समान हक्क दिलाय आणि तिची काय चूक आणि तिची म्हणजे कदाचित असं पण असतं की तिचा पती ज्यावेळेस मृत्यू पावला, कदाचित तो अगोदर आजारी असेल किंवा काही असेल, तर तिनं खूप सेवा केलेली असते तिच्या अंतःकरणातून. म्हणजे तिला तो हवा असतो आयुष्यभर, पण तो नाही थांबून राहिला, कशाने मृत्यू झाला. मग अशा वेळेला समजा आपण का तिला त्या दुःखात बघावं? म्हणून विधवा महिला सन्मान याची जी चळवळ सुरू झाली महाराष्ट्रामध्ये, तो विषय मला खूप आवडला. मग आम्ही ते ग्रामसभा घेऊन महिलांना डोक्याला कुंकू लावणे, मंगळसूत्र घालणे आणि विधवा महिलांच्या हस्ते 26 जानेवारी 15 ऑगस्टला झेंडा फडकवला. ग्रेट. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांच्याकडून औक्षण करून घेतलं आणि गणपतीच्या आरत्या सुद्धा मी त्यांच्या हाताने केल्या. आणि हे करत असताना मग भाऊबीज असेल किंवा रक्षाबंधन असेल, यावेळेला देखील त्यांना आम्ही साडी घ्यायला 1,000 रुपये ग्रामपंचायतकडून दिले. गावामध्ये ज्या आत्महत्याग्रस्त शेतकरी असतील किंवा कोरोना विधवा यांना आम्ही प्राधान्याने ते गोष्टी केल्या. आणि मग हे परिवर्तन सगळ्यांना हे झालं. मग आम्ही विधवा पुनर्विवाह लावला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला आणि एक पुनर्विवाह लावला देखील. ग्रामपंचायतीमधून त्यांच्या गृहोपयोगी वस्तू घेण्यासाठी 11,000 रुपये अनुदान पण दिलं आणि तो विषय सगळ्यांना भावला. अशा पद्धतीने आम्ही काम करत गेलो. मग जसं जसं काही समोर समस्या वाटत गेल्या, संध्याकाळी ज्यावेळेस आता आपण बघतो मोबाईल म्हणजे एक जागतिक समस्या निर्माण झालेली आहे. लहान मुलं मोबाईल हाताळण्यामध्ये एवढे व्यस्त आहेत
अभ्यासाकडे लगेच लक्ष नाही, शालेय जीवन असं कोलॅप्स झाल्यासारखा प्रकार झाला आहे. म्हणून आम्ही संध्याकाळी 6 ते 8 आमच्याकडे सायरन आहे, तो सायरन वाजवला की 6ला मुलं अभ्यासाला बसतात, 8ला पुन्हा एकदा आम्ही भोंगा वाजवतो. म्हणजे 2 तास मुलांनी मोबाईल वापरायचा नाही, पूर्णपणे अभ्यास करायचा आणि घरच्यांनी सुद्धा मोबाईल हाताळायचा नाही. त्यावेळेस मुलांच्याकडं लक्ष द्यायचं असा निर्णय घेतला. त्यानंतर गावातील ज्या जिल्हा परिषदला मुली आहेत, 62 मुली आहेत, त्यांचा शैक्षणिक खर्च सगळा ग्रामपंचायतीने करायचं ठरवला. असे वेगवेगळे निर्णय आम्ही घेतले. जसं की काहींना ऑनलाईन जुगार खेळण्याची सवय असते, ते कुणी खेळायचे नाही म्हणून त्याच्यासाठी बंदी घातली. कुणी आढळला तर त्याला 5,000 रुपये दंड करू असं सांगितलं. हुंडा देणारा घेणारा कुणी जर असेल तर ते कळवा, 5,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. असे वेगवेगळे निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतले. हे ग्रेट आहे. म्हणजे आपल्या समाज सुधारकांची नावं आपण सगळेच जण मोठ्या अभिमानाने घेतो, त्यांच्या जयंतीला पुण्यतिथीला प्रबोधनकारांची सगळ्यांची नावं घेतो, परंतु त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये अंमलबजावणी करत नाही, सौंदाळ्यामध्ये ते घडताना दिसतंय. खरोखर अभिमानास्पद आहे. आणि तुम्हाला सगळ्यांचंच म्हणजे तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं आणि गावकऱ्यांचं पण जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. धन्यवाद सर, तुम्ही आज वेळ दिलात, मी आपला आभारी आहे.